अश्वांचा आपला न्याराच रुबाब असतो। त्यांचा रंग, त्यांची चाल, त्यांची उंची असे एक दोन नव्हे तर अनेक गुणवैशिष्ट्य घोड्यात पाहायला मिळतात। घोड्यांच्या या गुणवैशिष्ट्यांची परीक्षा घेण्यात आली ती सारंगखेड्याच्या अश्व बाजारात। रॅम्पवर चालणारे घोडे आणि त्यांचं परीक्षण पाहताना अश्व शौकीनांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं। या स्पर्धेत मारवाड, काठियावाडी, पंजाबी आणि नुकरा जातीच्या 150हून अधिक अश्वांनी सहभाग नोंदवला। या 6 प्रकारात लाखोंची बक्षिसं या अश्वांनी कमावली। घोडा नर मादी, बछडा बछडी, नुकर नुकरी अशा 6 प्रकारांत ही स्पर्धा संपन्न झाली। अच्छा फील महसूस हो रहा है और हम चाहते हैं कि हमारे घोड़े को फर्स्ट इनाम मिले। और ये जो सवालक है मारवाड़ी नस्ल का सबसे बेस्ट हॉर्स है और इसके ओनर हैं हितेश देसाई जो सूरत से हैं। अब तक ये 5 बार प्राइज़ ले चुका है, फर्स्ट विनर रह चुका है राजस्थान, तिलवाड़ा, जोधपुर यहाँ से, और सूरत मेगा हॉर्स शो के अंदर भी एक बार फर्स्ट रह चुका है। तो अभी इसका ये 6ठा नंबर है, तो देखते हैं, देखिए क्या होता है। तरह तरह के मारवाड़ी हॉर्सेस आए हुए हैं, अच्छी जाति की ब्रीड आई हुई है। तो हम गुजरात से यहाँ पे स्टेलियन लेके आए हुए हैं कि यहाँ पे थोड़ा शो वगैरह हो रहा है, अच्छा हमको पता चली, तो कंपटीशन के लिए घोड़े लाए हुए हैं। तब्बल 72 खोड्यांचा धनी असलेला घोडा हा पाहायला जितका रुबाबदार तितकाच तो अनेक निथकांनी आपल्याला भुरळ घालतो। शिवाजी महाराजांची घोडी कृष्णा असो अथवा महाराणा प्रतापांचा चेतक घोडा असो, अशा अनेक घोड्यांनी आपल्या कीर्तीनं नाव कमावलंय। अशा जातिवंत आणि लाखो करोडो किमतीच्या अश्वांनी या सौंदर्य स्पर्धेला 4 चांद लावले। इथे सारंगखेड्याच्या यात्रेला खूप एन्जॉय करतोय, खूप सारे घोडे बघायला भेटले, मस्त मजा आला। अजून मला हॉर्स रायडिंग करायचं खूप इच्छा होते पण ॲक्च्युअली ते पॉसिबल नाहीये, त्यामुळे नेक्स्ट टाइम बघू। मारवाड आणि काठियावाड जातीमधले जे ब्रीड आहे त्याच्यामध्ये पहिला येणारा अश्वाला आपण 1 लाख रुपयाचं बक्षीस देणार आहोत। त्याच्यामध्ये नर आणि मादी दोघांना 1-1 लाखाचं असेल। नुकरामध्ये येणाऱ्यांना 51 हजाराचं बक्षीस त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। हे सर्व अश्व शौकीनांचं म्हणजे अश्व शौक वाढवला पाहिजे, अश्वांबाबतीमध्ये आवड निर्माण झाली पाहिजे म्हणून दरवर्षी आपण सारंगखेड्याच्या घोडे बाजाराच्या पार्श्वभूमीवर या हॉर्स शोचं आपण प्रदर्शन घेत असतो। या स्पर्धेत एकाहून एक सरस अशा अश्वांनी उपस्थितांची मनं जिंकून घेतली। आपण पाहू शकतो या ठिकाणी अश्वांची ही स्पर्धा सुरू आहे आणि या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की नेमक्या कुठल्या अश्वाला विजेतेपद द्यावं आणि कुठल्याला देऊ नये अशी बिकट परिस्थिती इथे परीक्षकांची आहे। घोड्यांचा रॅम्प वॉक आणि त्यांचा चमकता रंग हा सर्वांनाच भुरळ घालणारा आहे। त्याच्यामुळे जे घोडे जे अश्व या स्पर्धेत विजयी झाले ते खऱ्या अर्थाने भाग्यवंत आहेत असंच म्हणावं लागेल। प्रशांत परदेशी, झी मीडिया, सारंगखेडा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।